चॅनलला तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक छान अशी डिश बनवणार आहे। गवारीचा खिमा बनवणार आहे। भाजी तीच आहे परंतु वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहे, त्यामुळे सर्वांना ती खूप आवडेल। नक्की ट्राय करा, रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। गवार आहे ही 250 ग्रॅम स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे आपण। आणि गावरान गवार आहे ही। आता ही आपण मिक्सर मध्ये टाकून घेऊ। आपल्याला बारीक करून घ्यायची गवार। हे 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे आहेत, 2 चमचे खोबरं आहे किसून घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आपण। चवीपुरतं मीठ घेणार आहोत आपण। कोथिंबीर टाकणार आहोत आपण मुठभर। कोथिंबीरीमुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येते। याची बारीक पेस्ट करून घेतली आपण। बारीक म्हणजे मीडियम करायची आहे, फार बारीकही नाही करायची आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। कढईमध्ये तेल गरम करून ठेवलंय आपण आणि मोहरी टाकली आहे त्यात फोडणीसाठी। कढीपत्ता घालून घेऊ। तो सुद्धा छान असा फ्राय झालाय। आता 2 कांदे आहे बारीक कापून घेतलेले, हे सुद्धा तेलामध्ये आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि गवारी आणि मिरची, खोबरं जे आपण बारीक केलेलं मिश्रण आहे ते यामध्ये टाकून घेतलंय आपण। हे छान असं 4 ते 5 मिनिटं आपल्याला गवारीचा कच्चेपणा जाऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गवारीचा खिमा फार छान होतो। हळद टाकून घेतली आपण येथे। यामध्ये आपल्या आवडीचे कुठलेही मसाले आपण यामध्ये घालून घेऊ शकतो। लाल तिखट टाकलंय मी येथे। किचन किंग मसाला सुद्धा घातलाय मी लाल तिखट मध्ये, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला। फार मसाले घालायचे नाहीये। पाणी घातलंय मी थोडंसं, 1 कपभर पाणी घालायचंय। आपल्याला येथे जास्त मसाले घालण्याची गरज नाही, आपण हिरवी मिरची घातलेली आहे यामध्ये। तरी आपल्याला आवडत असेल तर आपल्या आवडीचे मसाले आपण यामध्ये घालू शकतो। हे बघा छान अशी तर्री आलेली आहे आपल्या भाजीला आणि शिजते आहे, पाणी आहे थोडंसं अजून। नेहमी त्याच प्रकारची भाजी करून आणि खाऊन सुद्धा कंटाळा येतो, तेव्हा तरी अशी वेगळी डिश ट्राय करायला नक्कीच हरकत नाही। कोथिंबीर घेतली आपण बारीक चिरून, ती टाकून घेतली। आता ती सुद्धा छान यामध्ये फ्राय करून घेऊ, म्हणजे तिचा छान सुगंध आपल्या भाजीला लागेल। आता छान अशी तर्री आलेली आहे आणि या स्टेजला आपण गरम मसाला घालून घ्यायचा 1 चमचा। गरम मसाल्यामुळे भाजीचा स्वाद फार छान येतो आणि टेस्ट आणि कलर सुद्धा भाजीला, सुगंध सुद्धा फार छान येतो। मीठ टाकून घेऊ आपण, टेस्ट करून बघायचं आहे, चवीनुसार आपल्याला मीठ येथे घालून घ्यायचंय। आता आपला गवारीचा खिमा बनून तयार आहे। झटपट तयार होतो, फार टेस्टी लागतो, लहान मुलांना सुद्धा कळणार नाही, ते सुद्धा आवडीने खातील। ज्यांना गवारीची भाजी आवडत नाही सर्वांना ही भाजी नक्की आवडेल। नक्की ट्राय करा, कशी झाली कमेंट मध्ये मला नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे येणारे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। धन्यवाद।